नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. रियांश हसतो हे पाहून मानवीला राग येतो. तोच मनीषाजी म्हणतात, तू खूपच बदमाश झाला आहेस. का हसतोयस तिच्यावर? त्या पुन्हा म्हणतात, शोनू आता तू मोठा झालाय. आपल्याला तुझ्यासाठी एक सुंदर सुशील मुलगी शोधायला हवी, अगदी मानवीसारखीच. त्यावर रियांश म्हणतो, आई तिच्यासारखी कशाला, तिलाच नेऊया ना आपल्या घरी. त्यावर मनीषाजी त्याच्या हातावर हलकासा फटका देतात आणि म्हणतात, शोनू तू खूपच आगाऊ झाला आहेस. लहानपणी किती शांत आणि शहाणा होतास आणि जिला नेण्याच्या गोष्टी करतोयस तिचं लग्न आधीच झालं आहे. तो मानवीजवळ जाऊन म्हणतो रियांश मानवीजवळ जाऊन म्हणतो, तू खरंच माझ्यासोबत येणार नाहीस? त्यावर मानवी त्याला रागाने म्हणते, मिस्टर तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझं लग्न झालं आहे आणि तरीही तुम्ही बदमाशी करत आहात. हे ऐकून रियांश म्हणतो, असं का? बघा हा मिस, जर चुकून तुम्ही माझ्या हातात आला तर मी तुमच्यासोबत काय करू शकतो हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. त्याचं बोलणं ऐकून मानवी डोळे मोठे करत म्हणते, तुमच्यात हिंमत आहे का? इतक्या व्यक्तींसमोर तुम्ही माझ्यासोबत काही करू शकाल? तुम्ही मला हातही लावू शकणार नाही. तोच तनू म्हणते, झालं असेल तर जेवण करूया का? सकाळ ऑफिसला पण जायचं आहे. रियांश आणि मानवी एकत्रच म्हणतात, नाही. मनीषाजी घाबरून पुढे येतात आणि म्हणतात, शोनू तुला एक चांगली मुलगी मिळेल, पण प्लीज तिला त्रास देऊ नकोस. त्यावर तो म्हणतो, नाही आई, मला हीच हवी आहे आणि मी हिलाच त्रास देणार. त्यावर मानवी थोड्या मस्तीखोर अंदाजात म्हणते, शोनू मोठ्या माणसांचं ऐकायचं असतं, त्यांचा शब्द मोडायचा नसतो. मानवीच्या तोंडून शोनू ऐकताच तो सर्वांसमोर तिला म्हणतो, हे काय बोललीस तू? इतक्या व्यक्तींसमोर तू मला शोनू म्हणू शकत नाहीस. त्यावर मानवी म्हणते, शोनू 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 म्हणाले मी, आता काय करणार आहात तुम्ही? मानवीला असं वाटत होतं की रियांश इतक्या सगळ्यांसमोर तिच्या वाटेला जाणार नाही. त्यावर रियांश एक भुवई उंचावतो आणि सर्वांसमोर तिच्या ओठांवर जोरदार चावा घेतो. हे पाहून सर्वजण डोळे झाकतात. तिथे फक्त आश्रमातील मोठे व्यक्तीच होते. लहान मुले त्यांच्या रूममध्ये जाऊन आराम करत होती. तोच तनू म्हणते, वाह जीजू, एक नंबर, टाळ्या. जीजू हे ऐकून मनीषाजी रियांश आणि मानवीकडे पाहू लागतात. मानवीच्या ओठातून हलकसं रक्त येत होतं आणि रियांश तिच्या ओठांवरून हात फिरवत होता, तर मानवी त्याला दूर सारत होती. मनीषाजी म्हणतात, म्हणजे? त्यावर रियांश म्हणतो, आई हीच तुझी सून आहे आणि आज आपण एकमेकांसोबत आहोत तेही हिच्यामुळेच. एवढंच नाही तर हिने तुझ्या गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देखील दिली आहे. ते सर्व आता तुरुंगात आहेत. हे ऐकून त्या मानवीला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात, शोनू तू हिरा शोधला आहेस, ज्याने तुझं सगळं आयुष्य चमकवलं आहे, असं म्हणून त्या दोघांचीही दृष्ट काढतात. तोच तनू म्हणते, झालं का? ती पुढे काही बोलण्याआधीच इतर सर्वजण एकत्रच म्हणतात, मला भूक लागली आहे. हे ऐकून तनू म्हणते, उप्स. त्यानंतर सर्वजण छान असं जेवण करतात. रियांश यश आणि सुमितची ओळख करून देतो. तनू म्हणते, ताई नाही, तुम्ही माझ्या जीजूंची आई आहात. मग मी तुम्हाला काय म्हणू? त्यावर मनीषाजी म्हणतात, तू मला काहीही म्हण, मला राग येणार नाही. तसंही या परिवाराने माझ्यासाठी खूप काही केलं आहे, त्यामुळे मी तुम्हा सर्वांना माझं कुटुंबच मानते. तनू म्हणते, बरोबर म्हणालात.
पण तुम्हाला माहीत आहे का, जिजू तुम्ही जसं लहानपणी सांगत होता तसे अजिबात नाहीत. लोक त्यांना पाहताच घाबरतात. सर्वजण त्यांना डेव्हिल म्हणतात. हे ऐकताच मानवी म्हणते, तनू शांत बस, काहीही काय बोलतेस. तनू म्हणते, हो, आणि तुम्हाला माहीत आहे का, ही माझी जान प्रत्येक वेळी जिजूंची बाजू घेते. मग त्यांनी तिला कितीही त्रास दिला तरी. ती पुढे काही बोलण्याआधीच रियांश आत येतो आणि म्हणतो, सालीसाहिबा, कोण कोणाला त्रास देत आहे. हे ऐकून तनू म्हणते, मी मी कुठे काय बोलले. रियांश म्हणतो, पण मी काहीतरी ऐकलं. तनू म्हणते, मी फक्त एवढंच सांगत होते की मनू तुम्हाला किती त्रास देते. तिचं बोलणं ऐकून मानवी रागाने भुवया उंचावून तनूकडे पाहते, तर ती क्यूट हावभाव देत होती. ते पाहून मानवीच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं. रियांशने सुमित आणि यशला काही कामासाठी व्हिलात पाठवलं होतं. रमेशजी सर्वांचा निरोप घेऊन निघू लागतात. तोच रियांश त्यांना थांबवतो आणि म्हणतो, बहिणीच्या दुःखात तुम्ही तिची साथ दिली आणि आता सुखाचे दिवस आल्यावर तुम्ही पाठ फिरवताय. तोच मानवी पुढे येते आणि म्हणते, काका, हे नातं सिद्ध होण्याआधीच मी तुम्हाला आश्रमात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. तुम्ही ताईंसाठी जे काही केलं त्याची परतफेड होणं खरंच शक्य नाही, पण निदान हे मिळालेलं कुटुंब सोडून पुन्हा एकटेपणा स्वीकारू नका. तुमचा त्रास मी पाहिला आहे आणि आलेलं सुख ओलांडून पुन्हा एकटेपणाच्या जगात परतू नका. भलेही आपलं नातं रक्ताचं नाही, पण मनाने तर तुम्ही ताईंना सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करता ना. मग आमच्यासाठी नाही, निदान त्यांच्यासाठी तरी त्यांच्या आनंदाचा विचार करून आमच्यासोबत चला. मानवीचे शब्द ऐकताच त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणतात, खूप नशीबवान आहे माझी ताई, जिला असा जीव लावणारी सून मिळाली आहे. त्यानंतर रियांशचा फोन वाजतो. फोन यशचा होता. तो त्याला काहीतरी सांगतो आणि फोन कट करतो. रियांश म्हणतो, आई, मामा, आपण आपल्या घरी निघालोय. तुम्ही हवं तेव्हा इथे परत येऊ शकता, पण आता तुमच्या हक्काच्या घरी जाण्याची वेळ आली आहे. ते सर्व निघणार तोच तनू म्हणते, जान, तू परत कधी येणार आहेस. त्यावर मानवी म्हणते, मी इथे यावं असं तुला वाटतं का. तनू थोडासा रडका चेहरा करत म्हणते, सॉरी ना. मानवी म्हणते, बघू, तुझं काही काम आहे का. तनू मानेनेच नकार देते, पण मानवीला तिचा चेहरा सर्व काही सांगून जातो. ती सर्वांसमोर विषय टाळते आणि डोळ्यांनीच तिला काहीतरी इशारा करते. त्यानंतर सर्वजण आश्रमातील सर्वांचा निरोप घेतात आणि कारमध्ये बसतात. रियांश माहिराजी म्हणजेच त्याची आई आणि रमेशजी म्हणजेच मामा. इथून पुढे मनीषाजींच्या ऐवजी आपण माहिराजी त्यांचं खरं नाव वापरणार आहोत. म्हणजे त्यांचं खरं नाव स्टोरीत लिहिलं गेलं आहे, त्यामुळे प्लीज गैरसमज करून घेऊ नका. माहिराजी म्हणजेच आई आणि रमेशजी म्हणजे मामा यांना पाठीमागच्या सीटवर बसवतो. तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसतो, तर मानवी त्याच्या शेजारच्या सीटवर बसते. त्यांच्या मागे पुढे बॉडीगार्ड्सच्या कार होत्या. सर्वजण छान गप्पा मारत होते. मानवी त्या दोघांना घरातील मेड आणि घराविषयी सांगत होती. ते दोघे देखील आनंदाने तिचे सर्व बोलणं ऐकत होते. साधारण 20 मिनिटांमध्येच गाड्या व्हिलात पोहोचतात. मानवी आणि रियांश त्या दोघांना खाली उतरवतात. सगळीकडे अंधार होता. माहिराजी म्हणतात, दिवे बंद का आहेत. पण रियांश त्यांच्या हाताला धरून काही पावले चालत त्यांना मुख्य द्वारासमोर उभा करतो. अचानक सर्व दिवे सुरू होतात आणि समोरील दृश्य पाहून त्या थक्क होतात. दरवाजात वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. मानवी आत जाते आणि कमलाजी त्यांच्या हातातील ताट मानवीकडे देतात. मानवी माहिराजी आणि रमेशजींचं औक्षण करते. त्यानंतर ती कुंकवाचं ताट माहिराजींसमोर ठेवते आणि त्यासमोर एक कापड अंथरते.
माहिराजी ताटात पाय ठेवून कापडावर ठेवतात. त्यावर त्यांच्या पायांचे ठसे उमटले होते. त्या थोडं पुढे चालत येतात. तोच रमेशजी आणि माहिराजी यांच्यावर फुलांचा वर्षाव सुरू होतो. अगदी छान पद्धतीने त्या दोघांचं स्वागत केलं जातं. त्यानंतर मानवी सर्वांना माहिराजींची आणि रमेशजींची ओळख सांगते. घरातील मेड आदराने त्या दोघांना ग्रीट करतात. त्यानंतर त्या सर्व मेड आणि नोकरांची देखील ओळख सांगते. सर्वजण खूपच थकले होते. त्यामुळे रियांश म्हणतो, आई, मामा, तुम्ही खूप वेळ झाला आहे. तुम्ही दोघेही आता आराम करा. मी तुम्हाला रूम दाखवतो. असं म्हणून तो आधी माहिराजींना त्यांच्या रूममध्ये नेतो आणि नंतर रमेशजींना देखील त्यांची रूम दाखवतो. त्या दोघांना तो रूमची आणि सर्व गोष्टींची माहिती देऊन आपल्या रूममध्ये येतो. मानवी नुकतीच फ्रेश होऊन तनुशी फोनवर बोलत होती. रियांश वॉशरूममध्ये जातो आणि फ्रेश होऊन फक्त टॉवेल गुंडाळूनच बाहेर येतो. त्यानंतर तो जाऊन दार लॉक करतो. मानवी तनूला म्हणत होती, हा खूप मोठा निर्णय आहे. तू याविषयी व्यवस्थित विचार कर. अर्थात मला माहीत आहे की यश कसं आहे, पण तरीही तुम्ही ही एवढी मोठी जबाबदारी उचलू शकाल का याचा विचार करा. आणि तुमचा जो काही निर्णय असेल त्यात आम्ही दोघेही तुमच्यासोबत आहोत. ती बोलत असतानाच रियांश मानवीला मिठी मारतो आणि त्याचं नाक तिच्या मानेवर फिरवू लागतो. मानवी त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करत होती आणि डोळ्यांनी थांबण्याचा इशारा देखील करत होती. पण रियांश मात्र तिचं ऐकायला तयार नव्हता. त्याच्या स्पर्शाने मानवीचा आवाज थरथरू लागला होता. तनू म्हणते, मनू, थँक्यू. तुझ्याशी बोलून खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतंय आणि तुझ्या आवाजावरून असं वाटतंय की जीजू तुझ्याजवळ आहेत. तोच रियांश फोन घेतो आणि म्हणतो, सालीसाहेबा, राहिलेल्या गप्पा उद्या मारा. मला माझ्या जानसोबत थोडा वेळ घालवायचा आहे. चालेल ना? तनू म्हणते, ओके जीजू, बाय. एवढं बोलून ती फोन ठेवते. मानवी रियांशला धक्का देते आणि म्हणते, हे काय करताय तुम्ही? मी फोनवर बोलत होते ना. त्यावर रियांश म्हणतो, तुझा सगळा वेळ मला हवा आहे आणि तुझं बोलणं झालं होतं. ती पुढे काही बोलणार तोच रियांश तिला उचलतो आणि गोल गोल फिरवू लागतो. मानवी घाबरून त्याच्या खांद्याला पकडते आणि थांबा असं म्हणू लागते. इतक्यात दरवाजावर टकटक होते. मानवीने नाईटी घातली होती. ती लगेचच त्यावरील रोब घालते आणि दरवाजा उघडते. समोर माहिराजी उभ्या होत्या. ती म्हणते, ताई, काय झालं? तुम्हाला काही हवं आहे का? ताई हे ऐकताच रियांश लगेचच दरवाजात येतो. रियांशला फक्त टॉवेलमध्ये पाहून माहिराजी म्हणतात, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? मानवी म्हणते, असं काही नाही. रियांश देखील नकार देतो. तो म्हणतो, आई, तुम्ही इथे? सगळं ठीक आहे ना? त्यावर त्या म्हणतात, अरे सोनू, सगळं ठीक आहे. मला पाणी हवं होतं आणि रस्ता चुकण्याची भीती वाटत होती. तुझी रूम शेजारी होती म्हणून मी इथेच आले. मानवी हलकं हसते आणि ते रियांशच्या नजरेत आलं होतं. ती म्हणते, ताई? तोच रियांश म्हणतो, जान, आई म्हण. आता ती फक्त माझी नाही तर तुझी देखील आई आहे. मानवीचं मन आणि डोळे भरून आले होते. ती माहिराजींकडे पाहते. त्या नजरेनेच तिला होकार देतात. मानवीच्या तोंडातून आई असं म्हणताच तिच्या डोळ्यातून पाणी बाहेर येतं. माहिराजी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. रियांश एका नोकराला आवाज देऊन पाण्याचा जग आईच्या रूममध्ये ठेवायला सांगतो. त्यानंतर माहिराजी त्या दोघांना गुड नाईट म्हणून आराम करायला जातात. रियांश मानवीला रूममध्ये घेतो आणि दार बंद करतो. मानवी पुढे जाणार तोच तिला मिठी मारतो आणि म्हणतो, जान, तू माझ्यासाठी खूपच अनमोल आहेस. तुझ्यामुळे मला माझी आई परत मिळाली आहे. तुझं हे गिफ्ट सरप्राईज जे होतं ते माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर भेट आहे. तुला माहीत नाही, आज मी खूप खुश आहे. इतका की शब्दात सांगूही शकणार नाही.
आणि एवढंच नाही तर तू राठोड परिवाराच्या बाबतीत सगळे पुरावे कसे शोधलेस, यात तुझ्या जीवाला धोका होऊ शकला असता. तू हे सर्व मला का सांगितलं नाहीस? त्यावर मानवी म्हणते, जाऊ द्या ना, या सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तुम्हाला आई मिळाल्या, झालं तर मग इतर गोष्टींचा विचार सोडा. रियांश म्हणतो, पण मला माहीत नव्हतं की माझ्या शेरणीला दहाड मारायलाही जमतं. तुझा तो पोलीस स्टेशनमधील अवतार पाहून मी घाबरलो होतो. तू ज्या पद्धतीने त्यांची कांड सर्वांसमोर आणली आहेत त्यावरून ते लोक पुन्हा काही करण्याआधी एकदा नक्कीच विचार करतील. मानवी म्हणते, बरं मला सोडा, मला खूप झोप आली आहे. पण रियांश तिला स्वतःकडे खेचतो आणि म्हणतो, जान, पण मी तुला झोपू देणार नाही. त्यावर मानवी त्याला थोडं दूर सारत म्हणते, म्हणजे? रियांश तिच्या नाईटीच्या रॉबची नॉड सोडत म्हणतो, मला एवढं छान सरप्राईज दिलं ना, त्या बदल्यात तुला काहीतरी बक्षीस मिळायलाच हवं. मानवी म्हणते, पण मला काहीही नको आहे. तो म्हणतो, असं कसं? तू मला सर्वांसमोर शोनू म्हणून चिडवत होतीस, त्याचा बदला पण घ्यायचा आहे ना. पण मानवी त्याच्यापासून दूर जाऊ लागते. ती काही बोलण्याआधी तो तिला स्वतःकडे खेचतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. तिच्या मऊ गुलाबी ओठांचं रसपान करतच तो तिच्या अंगावरील नाईटी बाजूला करतो आणि उरलेले कपडे दूर करतच तिच्या शरीरावर स्वतःची पकड आणि छाप सोडू लागतो. त्याला मानवीवर खूपच प्रेम येत होतं. तो तिच्या कानापाशी कुजबुजला, थँक्यू जान. एवढं बोलून तो तिला उचलून घेतो. तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती तर पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळले होते. तो तिला किस करतच एका टेबलवर बसवतो. मानवी त्याच्याकडे पाहते तर त्याचे डोळे जणू प्रेमाने भरले होते. तो खूपच मोहक नजरेने तिच्या ओठांकडे पाहत होता. मानवीने तिचे ओठ हलके दातांमध्ये दाबले होते. तिची ही कृती रियांशच्या शरीरात नवीन वादळ आणून गेली. तो तिच्या ओठांवर तुटून पडला. मानवी त्याला बाजूला सारू लागली, पण त्याने तिचे हात टेबलवर घट्ट दाबले होते आणि तेवढ्याच उत्कटतेने तो तिला चुंबन देत होता. मानवी मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली होती. तो तिचे ओठ मोकळे करतो आणि खाली बसून तिच्या पायांवर ओठ फिरवू लागतो. त्याच्या स्पर्शाने मानवी मोहरली होती. तिने अंग चोरलं होतं. रियांश तिला त्रास देणार हे तिला समजलं होतं. त्याची अदा आणि नजाकत मानवीला चांगलीच महागात पडणार होती. तो तिच्या पायापासून हळूहळू तिच्या चेहऱ्याकडे ओठ फिरवतच सरकत होता. मानवीचे उसासे त्याला अजूनच उत्तेजित करत होते. तो तिच्या शरीरावर ओठ आणि हात फिरवतच पुन्हा एकदा तिच्या ओठांचा ताबा घेतो आणि पुन्हा एकदा खूपच उत्कट होऊन तिला किस करू लागतो. मानवी त्याच्या मानेला जोरात चावते. तो तिला उचलतो आणि बेडवर पाठमोरी झोपवतो आणि तिच्या शरीरावर चढून पुन्हा एकदा तिच्या पाठीवरती ओठ फिरवू लागतो. काही वेळातच तो स्वतःचं नियंत्रण गमावतो आणि दोघेही पुन्हा एकदा एकमेकांच्या श्वासांचा आणि प्रेमाचा अनुभव घेऊ लागतात. रियांश रात्रभर मानवीवर स्वतःच्या प्रेमाची मोहर वेगवेगळ्या खुणांच्या स्वरूपात उमटवत होता. तर मानवी वेदनेने उसासे टाकत होती. रात्रभर त्या खोलीत मानवी आणि रियांशच्या प्रेमाचा बहार आला होता. त्यांचे उष्ण श्वास आणि मेणबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. शेवटी थकून रियांश पहाटे 4 वाजता मानवीला सोडतो आणि तिच्यावरून खाली उतरतो. दोघेही घामाने ओलेचिंब झाले होते. मानवी खूपच थकली होती, त्यामुळे तिने डोळे मिटून घेतले होते. तर रियांश तिच्याकडे पाहून हलकसं स्मित करतो आणि तिच्या मानेवर एक जोरदार चावा घेतो. त्यामुळे मानवीच्या तोंडून हलकीशी आह निघते आणि ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपी जाते. तो देखील तिचे केस कुरवाळतच झोपी जातो. सकाळी 7 वाजता मानवीला जाग येते. तिची इच्छा तर नव्हती उठण्याची, कारण रियांशने तिला रात्रभर खूप त्रास दिला होता आणि झोपूच दिलं नव्हतं.
त्यामुळे तिची झोप अजूनही अपूर्णच होती. ती रियांशकडे पाहते आणि म्हणते, हा शोनू फक्त झोपेतच बरा असतो. जागेपणी तो फक्त मला त्रासच देतो. शोनू असं म्हणून ती शेजारचं टॉवेल स्वतःभोवती गुंडाळते आणि उठणार इतक्यात रियांश तिला उचलतो आणि वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागतो. मानवी म्हणते, सोडा, हे काय करताय? तो म्हणतो, तू आता जे काही बोललीस ना त्याची शिक्षा देतोय. ती म्हणते, पण तुम्हाला तर आवडतं ना शोनू म्हटलेलं. मग तो म्हणतो, हो, पण मला लहानपणी आवडायचं, आता नाही. आणि आता तू चूक केलीच आहेस तर शिक्षा मिळायलाच हवी, हो की नाही? असं म्हणून तो तिला वॉशरूममध्ये नेतो आणि शॉवर चालू करतो. शॉवरचं पाणी तिच्या अंगावरील टॉवेल रियांश खेचतो. मानवीचं अंग पाण्याने पूर्णपणे ओलं झालं होतं. ते पाहून रियांश गरम झाला होता. तो पुन्हा एकदा तिच्यावर प्रेम करू लागतो. त्या पाण्यातच तिचे उसासे आणि रियांशचा आवेग मिसळला होता. साधारण 1.5 तास तो तिच्यावर प्रेम दाखवत होता. अखेरकार मानवी त्याला स्वतःपासून दूर करते आणि धावतच वॉशरूममधून बाहेर येते. ती पटकन क्लोजेटमध्ये जाऊन छान तयार होऊन धावतच हॉलमध्ये जाते. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.